तर मी ओमकार आहे आणि माझं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालेलं आहे लातूरमधून. तर इंडस्ट्रीमध्ये MSc केमिस्ट्री ऑर्गॅनिकला किती स्कोप आहे आणि कुठं कुठं आपण जाऊ शकतो आणि कुठं आपल्याला आज लवकर जॉब भेटेल. तर पुण्यामध्ये तर मी आत्ता सध्या पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये खूप म्हणजे वॅकन्सी सध्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये खूप कमी आहेत आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये तर लवकर जॉब R&Dमध्ये भेटण्याची शक्यता जास्ती असते. R&D पुन्हा क्यू सी क्वालिटी कंट्रोलमध्ये आणि प्रोडक्शनला MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री B.Pharm आणि M.Pharm आणि बी केमिकलवाल्यांनाच त्यांना पण प्रोडक्शनमध्ये इंडस्ट्री घेते. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे जे आहेत इंटरव्ह्यूज त्याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन विचारले जातात. ते इन्स्ट्रुमेंट की तुम्ही कोणते इन्स्ट्रुमेंट यूज केलात आणि त्याचं प्रिन्सिपल काय आहे प्रिन्सिपल. पुन्हा ऑर्गॅनिक नेम रिॲक्शन विचारले जातात. ऑर्गॅनिक नेम रिॲक्शन आपण पाहिले पाहिजेत आणि ते जे रिॲक्शनचे जे रिएजंट आहेत ते आपल्याला माहिती असली पाहिजेत आणि ते आपण वाचून इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे. तर आणि आपण जे प्रोजेक्ट केलो आहे MSc फर्स्ट थर्ड सेम फोर्थ सेमला जे आपण प्रोजेक्ट केलेले आहेत त्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती असलं पाहिजे. आपण काय केलो आहे, आपल्या जे प्रोडक्ट आपण तयार केले त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत आणि आपण ते कसे रन केले, त्याचे स्टेप किती आहेत, फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप डिटेलमध्ये त्यांना जे आपले इंटरव्ह्यू जे आहेत आपले सर जे इंटरव्ह्यू घेणार आहेत कंपनी घेणार आहे ते आपल्याला विचारतात आणि ते आपण त्यांना व्यवस्थित सांगितलं पाहिजे. तर मित्रांनो, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाल्यानंतर R&D हा बेस्ट ऑप्शन आहे आणि म्हणजे आपण फ्रेशर असतो, आपल्याला R&D काय असते ॲक्च्युली काय असते तर तिथं आपल्याला सिंथेसिस करायचं असतं, नवीन प्रोडक्टचे सिंथेसिस करायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला डिझायर प्रोडक्ट तयार करायचा असतो. तर इंडस्ट्री आपल्याला फर्स्ट ॲज अ ट्रेनी म्हणून R&D लॅबमध्ये रिक्रूट करते आणि आपली बेसिक जे वन इयर जे आपलं पॅकेज असणार आहे 2.23 लाख याच्यामध्ये असणार आहे. तर आपल्याला 2.2 जर पॅकेज भेटलं तर 19,000 आपल्याला पेमेंट असणार आहे आणि त्याच्यामधून आपली PF म्हणजे जे आपले PF ते कट होईल, म्हणजे आपल्याला 17,500 पेमेंट ॲक्च्युली आपल्याला पडेल. इंडस्ट्रीमध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन असतात, त्यांची एक प्रोसेस असते. सेफ्टी मोस्ट इम्पॉर्टंट असते. सेफ्टी डिपार्टमेंट असतो, प्रोडक्शन डिपार्टमेंट असतं, स्टोअर असतं, पुन्हा QC डिपार्टमेंट असतो, R&D ॲप्लिकेशन डिपार्टमेंट असतं, R&D सिंथेसिस डिपार्टमेंट असतं, पुन्हा HR असतो, पुन्हा खूप सारे जे ऑफिशियल वर्क असतात ते पण होत असतात. पुन्हा डिझाईन अँड डेव्हलपमेंट हा एक डिपार्टमेंट असतो. DD हा डिपार्टमेंट असतो. जर जे आपल्या MSc केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलेले विद्यार्थी आहेत त्यांना जर डिझाईन अँड डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट असेल तर तिथं खूप सारा स्कोप आहे. ॲज अ ट्रेनी म्हणून तुम्ही जॉईन करू शकता आणि फ्युचर बेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये पण सिंथेसिस आणि डिझाईन अँड डेव्हलपमेंट यांच्यामध्ये काहीच फरक नाही. तर तिथं डिझायर प्रोडक्ट आणखीन त्याच्यामध्ये काय बदल करता येतील तिथं ते करतात आणि बेस्ट ऑप्शन आहे. ॲज अ ट्रेनिंग म्हणून तुम्ही 1-2 वर्ष त्या कंपनीमध्ये खूप मेहनत घेऊन खूप अभ्यास करून
तर आपली फार्मा कंपनीमध्ये जे जॉब टायमिंग असतो तो 8 ते 9 तासाचा असतो, त्याच्यावरती नसतो मित्रांनो. तर जे माझे फ्रेशर विद्यार्थी आहेत किंवा जे स्टुडंट आहेत जे MSc आता पासआउट होणार आहेत, तर त्यांच्यासाठी मी इन्फॉर्मेशन शेअर करतो आहे. मी ॲज अ ट्रेनी म्हणून R&D डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालेला आहे ॲज अ सिंथेसिससाठी. ठीक आहे. तर पुढील जर तुम्हाला आणखीन काहीतरी माहिती पाहिजे असेल R&D डिपार्टमेंटबद्दल तर मला तुम्ही कमेंट करू शकता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा आणि मी माहिती नक्कीच सांगेन. तर बाय.